हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उन्हाळा सुरू झालाय आणि हो, उन्हाळ्यात काही ना काही पदार्थ बनवायला सुरुवात पण झाली आहे. तर इथं आपण ही सुरुवात केली. पण सर्वात आधी कोणती म्हणजे पदार्थ आहे ते बनवते ते तुम्हाला दाखवते. आणि हो, ही रेसिपी अशी असते की उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवले जाणारे, कारण हे काय असतं की वर्षभर टिकणारे आणि त्याच्यासोबतच ना उपवासासाठी पण स्पेशल अशी रेसिपी ही बनवली जाते. तर तुम्ही इथं पाहिले असेल की इथं मी काय केले, अर्धा किलो घेतलेला आहे साबुदाणा आणि त्याला मी काय केले, जवळपास आहे ना, एक रात्रभर इथं म्हणजे आधीच्या नाईटला मी काय केले, हे जी साबुदाणा आहे ना, ते भिजायला घातला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. नंतर थोडंसं पाणी ठेवलं. अर्धा बोट इंच जास्त राहील अशा पद्धतीने हिला पाणी ठेवलं. नंतर ते चांगल्यापैकी फुगतील अशा पद्धतीने. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता, की आपला साबुदाणा जे आहे ना, तो फुगून टम्म झालाय आणि मऊसूत झालाय, की जेणेकरून आपल्याला जे रेसिपी बनवायची ती व्यवस्थित होईल. तर तुम्ही तर पाहिले असेल, की साबुदाणा असा सहज हाताने फोडून पाहिला तर ते चांगल्यापैकी फुटल्या गेल्या, म्हणजे आपला साबुदाणा जे आहे ना, ते चांगल्यापैकी मऊसूत पाण्यामध्ये भिजून रेडी झालाय. तर तुम्ही दुसरीकडे पाहिले असेल, की इथं मी काय केले, अर्धा किलो इथं बटाटे घेतलेले आहे आणि इथं मी काय केले, त्याला बॉईल करून घेतली. त्याची साल वगैरे जी आहे ना, ती काढून घेतली. आता ह्या किसणीच्या सहाय्याने इथं काय केले मी, मॅश करून घेतली, की जेणेकरून त्याची गाठी राहणार नाही आणि ज्यावेळेस आपण ती रेसिपी बनवायची तर त्यासाठी एकदम रेडी आहे. तिथं मी काय केलं, लाल तिखट ॲड केले आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. मी बाकीचं काहीही ॲड केलेलं नाही. ते तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आता हे जे मिश्रण आहे ना, त्याला काय करायचं, एकसारखं मळून घ्यायचंय. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण इथं काय करते ना, हळूवार हाताने काय करते, मिक्स करून घेते, जेणेकरून ह्याचं एक ते छान असं मस्त एक गोळा तयार होईल. तर तुम्हाला तर माहितीच आहे, की हे जे साबुदाणा आणि बटाटा आहे, तर हे जे पापड बनवतात, चकली बनवतात. तर तुम्हाला त्याचं माहिती आहे, की हे जास्त प्रमाणात का बनले जाते, की तुम्हाला ते म्हणजे कसं असतं, की उपवास वगैरे असलं, की हे काही न खाता जरी हे पापड जरी तळलं, तरी ते ॲडजस्ट होऊन जातं. तर ते काय होतं, की आणि हो, ह्याला खूप अशी टेस्ट असते, तर जास्त झंझट माणूस करत नाही. मग पापड वगैरे असे तळले, तर ॲडजस्ट होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की आणि आता पावसाळ्यात काय होईल, की काही ना काही पावसाळा सुरू झाले की भजी वगैरे खातं माणूस, पापड तळतं, काही ना काही बनवायचा प्रयत्न करतं. तर ही वर्षभर टिकणार आहे. वर्षभर नाही तर 2 ते 3 वर्ष टिकेल अशी ही रेसिपी आहे बरं का फ्रेंड्स. तर इथं मी आमच्या घरात जेवढी मला लागेल त्याच पद्धतीने इथे मी क्वांटिटी घेतलेली आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायची असेल तर तुम्ही ही जास्त पण घेऊ शकता. इथे मी जवळपास अर्धाच किलोचा प्रमाण घेतलेलं आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल की ह्याचा छान आहे ना गोळा तयार झाला, जेणेकरून आहे ना, तुम्ही तर पाहिले असेल की बटाटे कुठेही दिसत नाही, की मस्त असा एक छान गोळा तयार झालाय. तर हे तर तुम्ही म्हणजे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं, आता शेजारी-पाजारी बनवतात, ते पण मी पाहिले बरं का. पण आता म्हणलं प्रत्येक वेळेस तेच करतात, मग आपण ते का करायचं? तर मग ठरवलं, की आता म्हणलं आपण काय करूया, हाताच्या साहाय्याने पापड तयार होतात का हे मला पाहायचं होतं. कारण मी कधी आधी बनवले नव्हते. म्हणजे चकल्या केल्या ते, पण अशा पद्धतीने मी कधी बनवलं नाही. तर म्हणलं तुम्हालाही नवीन काही ना काही पाहायला भेटेल आणि मलाही नवीन काहीतरी बनवायला भेटेल. तर म्हणलं ठीक आहे, आपण काय करूया, चकली न करताना ह्याचे पापड बनवूया. आणि हो, पापड बनवायला चकलीपेक्षाही इतक्या सोप्या पद्धतीने ना, तर खरंच तुम्ही म्हणता ही रेसिपी आतापर्यंत आम्ही पाहिली नव्हती आणि आमच्या डोक्यातही आली नव्हती. तर तुम्ही तर पाहिले असेल, की आपण कशा पद्धती फक्त हाताच्या साहाय्याने एवढे मोठे-मोठे ना पापड तयार करून घेतलेत. आणि हे पापड जे आहेत ना, मी घरातच बनवले. नंतर मग मी काय केले, 1 ते 2 तासांनी उन्हामध्ये ठेवले आणि 2 दिवस ह्याला वाळवून घेतलेत, कारण साबुदाणा वाळायला वेळ लागतो. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की 2 दिवसांनी आपले जे पापड आहे ना, एकदम रेडी झालेत. आणि तुम्ही पाहिलं असेल, की आपण काय केले, उन्हामध्ये पण ठेवलेत, एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि हो, कडक असे वाळलेत. आणि तुम्ही त्या पापडाचा पण आवाज ऐकू शकता.
तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपले जे पापड आहे ना, तर खडंग असे वाळून तयार झालेत. तर तेच पापड आपण तळण्यासाठी ना कढई ठेवली, तेल तापवून घेतले आणि हो, तेलाचा अंदाज घेण्यासाठी तेल किती तापले, तर मी काय केले, पापड टाकलंय आणि त्याच्यामध्ये पापडच्या साहाय्याने अंदाज घेतला, की अजून थोडंसं तेल आहे ना कोमट झालं होतं. नंतर मग आणखीन थोडंसं तेल गरम करून घेतलं. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण आहे ना, ह्या रेसिपीमध्ये पापड, खार, सोडा अशा कोणत्याही पद्धतीचा वापर केलेला नाही. फक्त मीठ आणि थोडंसं लाल तिखट एवढंच काही ॲड करून आहे ना, हे पापड तयार केले ते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता तुम्ही पाहू शकता. आपले पापड जे आहे, तर त्यांची साईजही मोठी झाली. तर म्हणजे एकदम फुगून आहे ना, असे वर आले ते. तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता ते कशा पद्धतीने ना, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हो, इतकी टेस्टी, क्रिस्पी, क्रंची वगैरे तुम्ही म्हटलं ना, तर खरंच ही रेसिपी एकदम बनून तयार होतात आणि उन्हाळ्यासाठी ना आणि वर्षभर वर्ष ना वर्ष असंच नाही की एकच वर्ष टिकेल. तुम्ही जेवढे वर्ष ठेवताल तेवढे वर्ष ही ना अ, एकदम रेडी राहताना आणि कसं असतं की आपण म्हणतो एकच वर्ष राहिलं तर ठीक आहे आपण पुन्हा हे टाकून देऊ. तर असं काही नाही. खराब वगैरे होत नाही. तर तुम्ही कितीही वर्ष ठेवलं तर ही आहे अशी राहतील. तुम्ही तर पाहिलं असेल की आपले पापड जे आहेत ना, तर एकदम थोडासा ह्याला मी काय केले लालसर असा कलर येऊन दिलाय की जेणेकरून क्रंची आणि क्रिस्पी होतात. तर तुम्ही पाहू शकता आपले पापड ना खूप एक ना सोप्या पद्धतीने बनवून छान तयार झाले. तर आपण ह्याला आता काय करूया, आलटी-पलटी करून आहे ना ह्याला ना तळून घेतलेत. आता ह्याला काय करायचे तेलामध्ये बाहेर काढू. तर तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर आहे ना खरंच खूप छान आलेला आहे. आणि आता काय केलंय तेलातून आहे आता साईडला काढून घेऊया आणि हो, तर जेवढे मला हवेत तेवढे मी इथं तळून घेतले. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, असंच हसत खेळत राहा.